पालघर जिल्ह्यातील 6 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे। मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। डहाणू मतदारसंघातील ग्रामीण भागात देखील मतदारांनी मतदानासाठी पहाटे 7 वाजल्यापासूनच रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। डहाणू मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद मेढा यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे। तर पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला। डहाणू मतदारसंघात 3,01,234 मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत। डहाणूमध्ये महायुती आणि माकप यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। काय सांगाल, तुम्ही मतदान केलंय, काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी डहाणू मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मतदानात उतरले आहात, काय सांगाल? खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि खूप लोकांचा आज मतदान करण्याचा सहभाग खूप मोठा आहे आणि मीही आज उमेदवार म्हणून आणि एक मतदार म्हणून येऊन माझ्या मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं आणि लोकशाहीचा भाग म्हणून मतदान सर्व इथल्या सर्व जनता ही मतदान करत आहे। मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण सर्व मतदारांनी आपण गावपाड्याचा विकास करायचा असेल तर आपण लोकशाहीमध्ये मतदानाला महत्व आहे, तर आपण मतदान करून घ्यायचे।